भारतीय संस्कृतीत ब्रह्ममुहूर्त म्हणजे सूर्योदयापूर्वी सुमारे 1.5-2 तास हा सर्वात पवित्र आणि शांत आणि ऊर्जामय काळ मानला जातो. या वेळेला मन प्रसन्न असते, वातावरण शुद्ध असते आणि साधना, जप, ध्यान, अभ्यास, प्रार्थना यासाठी सर्वोत्तम वेळ असतो. या वेळेला केलेले कार्य अनेक पटींनी फळ देते. पण या काळात काही गोष्टी टाळाव्या लागतात. तसेच काही चमत्कारिक उपाय केल्यास जीवनात सुख, समृद्धी, आरोग्य, शांती आणि यश नक्की मिळते. ब्रह्ममुहूर्त हा सूर्य उदयापूर्वीचा पुण्यस्त वेळ असून साधना, अध्ययन आणि नैतिक जीवनाची सुरुवात करण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. या वेळेला केलेले कोणतेही कार्य पूर्ण फळ देते. ब्रह्ममुहूर्ताचे 5 महत्त्व: मन शुद्ध होते, स्मरणशक्ती व बुद्धी वृद्धिंगत होते, आरोग्य उत्तम राहते, आध्यात्मिक ऊर्जा प्राप्त होते, यश व समृद्धी मिळते. ब्रह्ममुहूर्तात ह्या गोष्टी करू नका: उशिरा झोपणे, मोबाईल टीव्ही वापरणे, जास्त बोलणे, नकारात्मक विचार करणे, तिखट तुपट खाणे, आळस करणे, भांडणे, लोभ मत्सर करणे, अपशब्द वापरणे, झोपूनच राहणे, व्यसनाधीनता, अंधारात राहणे, चुकीचे उच्चारणाने मंत्र जप करणे, देवगुरूंना आठवण न करणे, निंदा नारास्ता करणे, घाईघाईने उठणे, चेहरा धुतला नाही तरी पूजा करणे, घरात आरडाओरडा करणे, आंघोळ न करता उपासना करणे, आळसामुळे जप ध्यान टाळणे, नकारात्मक बातम्या वाचणे, चुकीच्या आठवणींमध्ये रमणे, अस्वच्छ कपडे घालणे, देवघर अस्ताव्यस्त ठेवणे, कर्ज, उणीव विचार करणे, परस्त्री किंवा परपुरुषाचा विचार करणे, जास्त झोपून वेळ वाया घालवणे, संशय वृत्ती ठेवणे, खोटं बोलणे, रागाने दिवसाची सुरुवात करणे. या चुका टाळल्या तरच जीवनात खरा बदल घडतो. पण एवढंच पुरेसे नाही. आता जाणून घेऊया काही चमत्कारिक उपाय जे ब्रह्ममुहूर्तात केल्यास आयुष्य बदलून जातं. ब्रह्ममुहूर्तातील 20 चमत्कारिक उपाय: ओंकार जप करावा, गायत्री मंत्राचा जप करावा, प्राणायाम करावा, ध्यानधारणा करावी, सूर्यदेवांना अर्घ्य द्यावे, गंगाजलाने तोंड धुवावे, तुळशीची पूजा करावी, हळदीचा तिलक करावा, धूप दीप लावून वातावरण शुद्ध करावे, थोडे दान करावे, गुरुचरित्र किंवा पवित्र ग्रंथ वाचावे, स्वच्छ वस्त्रे परिधान करावी, व्यायाम करावा, दिवसाची योजना करावी, ऋषी देवतांचे स्मरण करावे, साधनेत सातत्य ठेवावे, सकारात्मक विचार करावे, देवघर स्वच्छ ठेवावे, हलका व शुद्ध आहार घ्यावा, संयम व शांतीचा संकल्प करावा. ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी गायत्री मंत्राचा जप केल्याने अनेक चमत्कारिक लाभ मिळतात. चला तर मग जाणून घेऊया मंत्र आणि त्याचे फायदे. गायत्री मंत्र: ओम भूर्भुवस्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ब्रह्ममुहूर्तावर जर आपण गायत्री मंत्राचा जप केला तर होणारे लाभ: बुद्धी व स्मरणशक्ती वाढते, मन शांत व एकाग्र होते, सकारात्मक ऊर्जा मिळते, रोगप्रतिकार शक्ती वाढते, नकारात्मकता दूर होते, आरोग्य, आयुष्य व तेज वाढते, आध्यात्मिक उन्नती मिळते, अभ्यास व कार्यात यश मिळते, घरात शांती व सौख्य राहते, दैविक कृपा व रक्षण मिळते. ब्रह्ममुहूर्ताचे नियमन, शुद्ध आचार आणि नियमित साधनेने वैयक्तिक, कौटुंबिक व सामाजिक जीवनात पवित्रता, समृद्धी आणि स्थैर्य प्राप्त होते. कृपया या उपदेशांचे पालन करूनच त्याचा व्यापक प्रचार करा. ब्रह्ममुहूर्त म्हणजे दिवसाची सुवर्ण संधी. या वेळेला चुकीच्या गोष्टी टाळून योग्य उपाय आणि मंत्र केल्यास जीवनात बदल घडतो. प्रत्येकाने किमान काही मिनिटे जरी साधना, प्रार्थना व सकारात्मकता यासाठी दिली तरी आयुष्य खऱ्या अर्थाने बदलू शकते. अशाच उपयुक्त धार्मिक, आध्यात्मिक माहितीकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.